कर्नाटकी हनी ट्रॅप, राजकारणातले पाप, नक्की काय आहे विषय पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज. प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य मानलं जातं असं म्हटलं जातं, परंतु अलीकडील काळामध्ये राजकारणही याच वाक्याच्या परिघामध्ये सामील झालेलं आहे असं वाटू लागलं आहे. सत्तेच्या नशेमध्ये, हावरेपणामध्ये आणि स्वतःच्या स्वार्थासाठी काही राजकारणी नैतिकतेच्या आणि मानवतेच्या सीमाच ओलांडताना दिसत आहेत. कर्नाटकातील हनी ट्रॅप प्रकरणाचे यालाच आणखीन एक दुजोरा दिला आहे. नक्की काय घडलं तर कर्नाटक मधील एका मोठ्या हनी ट्रॅप रॅकेटचा पर्दाफाश झाला. यामध्ये 48 पेक्षा अधिक राजकारणी, मंत्री, माजी मंत्री आणि केंद्रीय पातळीवरील नेते यांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. हनी ट्रॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीला भावनिक, लैंगिक किंवा वैयक्तिक नात्याच्या जाळ्यामध्ये अडकून त्याचा फायदा घेणं, ब्लॅकमेल करणं आणि माहिती मिळवणं किंवा राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करणं. या प्रकरणामध्ये उच्चभ्रू महिला, सोशल मीडियाचा वापर, छुपे कॅमेरे आणि सुसूत्र रचना याची वापरण्यात करण्यात होते. यातून काही नेत्यांचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि खासगी क्षण हे रेकॉर्ड करण्यात आले होते, ज्याचा वापर ब्लॅकमेलिंग साठी झाला. याचे राजकीय परिणाम काय झाले तर या प्रकरणामुळे कर्नाटकातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये राजकीय खळबळ माजली आहे. अनेक नेत्यांची प्रतिमा ही धुळीस मिळाली असून पक्षांच्या अंतर्गत शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही पक्षांनी यावर कारवाई करण्याची घोषणा केली आहे, तर काही जण अजूनही बचावात्मक भूमिकेमध्ये आहेत. या प्रकरणामुळे लोकांचा राजकारणावरील विश्वास हा डळमळीत झाला आहे. सत्तेचा वापर केवळ स्वतःच्या सुखासाठी आणि तेही अशा गलिच्छ मार्गाने केला जातो, ही भावना सामान्य जनतेमध्ये वाढत आहे. याचे सामाजिक परिणाम काय झाले तर हनी ट्रॅप प्रकरण हे केवळ राजकीय नाही तर सामाजिक दृष्ट्याही गंभीर आहे. यात महिलांचा वापर हा हत्यार म्हणून केला जातोय, तर पुरुषांनी आपली नैतिकता आणि विवेकशक्ती गमावली आहे. हे प्रकरण दाखवून देतं की समाजातील स्त्री पुरुष संबंध, सामाजिक मूल्य आणि नैतिकतेचे निकष किती खालावलेले आहेत. तसेच समाज माध्यमांवरून ग्लॅमर, अभिनय, प्रेम याचा गैरवापर कसा केला जातो याचं हे उदाहरण आहे. याचा कायद्याचा भाग कोणता तर या प्रकरणामध्ये माहिती तंत्रज्ञान, गोपनीयता भंग, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचारांचे विविध कलम लागू होतात. पोलिसांकडून याची चौकशी सुरू असून काही अटकही झाल्या आहेत. मात्र राजकारणाचा प्रभाव आणि उच्चपदस्थ आरोपी असल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीवर संशयाची सावली आहे. यामधून निष्कर्ष काय निघतो तर हनी ट्रॅप हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नाही तर ते एक सामाजिक, नैतिक आणि राजकीय अधःपतनाचं लक्षण आहे. जर या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर हे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रकरणांना चालना देईल. सत्तेवर असलेल्या व्यक्तींनी केवळ कायदेशीर नाही तर नैतिक दृष्ट्याही स्वच्छ राहणं हे अपेक्षित आहे. अन्यथा लोकशाहीची प्रतिष्ठा, समाजातील मूल्यव्यवस्था आणि लोकांचा विश्वास हे सगळं एका हनी ट्रॅप मध्ये अडकून जाईल. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।